नमस्कार योगेश भाऊ. जय जय शिवराय. खरं तर आज उपोषणाचा कितवा दिवस आहे आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. आणि शासनाने काय काय निर्णय घ्यावे आणि हा बेमुदत साखळी उपोषणाचा तुमचा अत्यंत महत्त्वाचा सल्ला काय असेल सरकारला? शासनाने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि आपण जे बेमुदत साखळी उपोषण चालू केलेलं आहे ते माननीय मनोज जरांगे पाटील मराठा योद्धा यांनी जे आंतरराष्ट्रीय सराठी या ठिकाणी आमरण उपोषण चालू केले, त्या आमरण उपोषणाला समर्थनार्थ पाठिंबा म्हणून आपण नारायणगाव या ठिकाणी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज, जुन्नर तालुका शिवजन्मभूमी या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपण बेमुदत साखळी उपोषण चालू केलेलं आहे. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी शासनाकडे जी मागणी केलेली आहे, मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करण्यात यावा, तसेच मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यात यावे, ही प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटील यांनी शासनाकडे केलेली आहे. आणि त्यासाठी खरं तर आपण आजचं हे गेली 5 दिवस बेमुदत साखळी उपोषण करत आहे आणि सरकारने लवकरात लवकर यावर ठोस भूमिका घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यात यावा व ते आरक्षण भविष्यात कोर्टामध्ये टिकेल असंच देण्यात यावे. त्यासाठी ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश झाला पाहिजे. त्याचप्रमाणे मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यात यावे. त्याचबरोबर उपोषण कशा प्रकारे चालू आहे आणि उपोषणामध्ये जे साखळी उपोषण करणारी यांचा क्रम तुम्ही कशा पद्धतीने लावलेला आहे सध्या? उपोषणाला सन्माननीय माऊलीशेठ खंडागे, अनिलदादा गावडे, मी, प्रमोदजी खाडगे, सचिनजी थोरवे व सगळंच समस्त ग्रामस्थ आपले जे आहेत ढोलवडचे असतील, त्याचप्रमाणे आज सुलतानपूरचे ग्रामस्थ या ठिकाणी आहे. पहिल्या दिवशी मांजरवाडीचे ग्रामस्थ होते, दुसऱ्या दिवशी खोडदचे ग्रामस्थ होते, तिसऱ्या दिवशी गुंजावडीचे ग्रामस्थ होते, काल चौथ्या दिवशी पिंपळगावतर्फे नारायणगाव आणि आज 5वा दिवस आहे. आज ढोलवड आणि सुलतानपूर या ठिकाणचे ग्रामस्थ साखळी उपोषणाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होते आणि उपस्थित आहेत. परंतु आम्ही 5 जण या ठिकाणी आमरण उपोषण आम्ही साखळी उपोषण करत आहे. सकाळी आम्ही 9 वाजता उपोषणाला या ठिकाणी सुरुवात करतो तर रात्री 12 वाजेपर्यंत हे उपोषण चालू राहतं. आम्ही कुठल्या प्रकारचं अन्न या उपोषणाच्या दरम्यान घेत नाही आणि 12 तासाचं आमचं उपोषण असतं आणि 24 तास आम्ही ह्या उपोषणस्थळी हजर असतो. त्याचबरोबर मराठा समाजाचे आणि मराठा समाजासाठी गेली 5 दिवस म्हणजे आता जर बघितलं गेलं सरकारला दिलेले गेलेले 40 दिवस आणि आजचे 5 दिवस ज्यांनी उपोषण केलं ते मनोजजी जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालवलेली आहे. याबाबत आपल्याला काय वाटतं? माननीय मनोज जरांगे पाटील खरं तर मराठा समाजातील आपला एक तरुण त्या ठिकाणी उपोषणासाठी बसलेला आहे. आम्ही ज्यावेळेस बेमुदत साखळी उपोषण चालू केलं त्यावेळेस हाच विचार केला की आपल्या समाजासाठी, मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं म्हणून गेले अनेक दिवस मनोजजी जरांगे पाटील त्या ठिकाणी उपोषण करत आहे. मग ते उपोषण करत असताना त्यांना पाठिंबा म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण कुठल्या प्रकारे आपल्याला पाठिंबा देऊ शकतो तर आपण साखळी उपोषणाच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा देऊ शकतो. म्हणून आम्ही अनिलजी असतील, माऊलीशेठ असतील, सर्वजण, प्रमोदजी, आम्ही सर्वजण, सचिनजी, आम्ही सगळ्या जणांनी ठरवलं की आपण बेमुदत साखळी उपोषण चालू करायचं. आणि त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी मनोजजी जरांगे पाटील यांनी आदेश दिल्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या दिवसापासून लगेचच उपोषणाला या ठिकाणी सुरुवात केली, साखळी उपोषणाला. त्याचबरोबर काल सन्माननीय जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके यांनी एक मुलाखत दिली की त्या मुलाखतीमध्ये सांगितलं की मी जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी पदाचा राजीनामा देतोय. याबाबत खरं तर सन्माननीय आमदार साहेबांनी राजीनामा दिला, याबाबत तुमचं मत काय? आमदार साहेबांनी राजीनामा दिलाच पाहिजे. शासनाला जोपर्यंत जाग येत नाही, शासन दरबारी आपण प्रश्न मांडत असणार, शासनावर जोपर्यंत दबाव येत नाही तोपर्यंत कुठलाही प्रश्न आज सोडवला जात नाही. म्हणून जर मराठा आमदारांनी राजीनामे दिली तर नक्कीच शासनाला निर्णय घ्यायला भाग पडेल. या अगोदर जे आरक्षण दिलेले आहे, कुठली समिती नेमली होती? आरक्षणं दिली ना, तर मराठा समाजालाच आरक्षण देण्यासाठी एवढ्या अडचणी का? जे आमच्या हक्काचं आहे तेच आम्ही मागतोय आणि निर्णय घेण्यासाठी जे विधिमंडळ आहे, लोकसभा असेल, विधानसभा असेल, हे कायदेमंडळ आहे आणि कायदेमंडळामध्ये निर्णय घेण्यासाठीच आपण लोकप्रतिनिधीला निवडून देत असतो. आणि लोकप्रतिनिधी जर कायदे घेण्यास सक्षम नसेल किंवा त्यांच्यावर काही दबाव असेल तर त्यांनी मराठा समाजातील आमदारांनी राजीनामे द्यावेत आणि शासनाचं डोकं ठिकाणावर आणावं, अशी आमची भूमिका आहे. खरं तर संविधानातील एक लोकशाहीच्या दृष्टिकोनातून विधिमंडळ हे लोकशाहीचं मंदिर मानलं जातं.
त्या मंदिरामध्ये नक्कीच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल का? नक्कीच लागलाच पाहिजे, कारण मराठा समाज काही चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करत नाही, शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय, शासनाकडे मागणी करतोय आणि जे आमच्या हक्काचं आहे तेच आम्ही मागतोय. आमच्या मराठा समाजातील जे बांधव आहे ते शेतकरी, मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय शेतकरी आहे आणि शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी आहेत. अनेक वेळा आपण शेतकऱ्यांसाठी देखील उपोषणं केली, आंदोलनं केली. शेतकऱ्यांना हमी भाव दिला आहे का सरकारने? नाही दिला. शेतीसुद्धा कुटुंब विभाजन होत असताना शेतीसुद्धा अतिशय कमी शेती आलेली, अल्पभूधारक मराठा समाजातील शेतकरी झालेले आहेत आणि शेतीला बाजारभाव नाही, निसर्गाचा लहरीपणा, यामुळे शेतकरी अतिशय कर्जबाजारी झाले आणि मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असल्या कारणानं मराठा समाजातील तरुणांना आरक्षण नसल्या कारणानं मुलांना शिक्षण मिळत नाही. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 30-40 लाख रुपये डोनेशन आणि फी द्यावी लागते. गुणवत्ता असून देखील मराठा समाजातील तरुण पैसा नसल्या कारणानं फी भरायची ऐपत नसल्या कारणानं गुणवत्ता असून देखील तो डॉक्टर होत नाही. याचा फायदा समाजाला देखील आहे, सगळ्या समाजाला आहे. भारतीय आपण म्हणतो डॉक्टर भारताचे पूर्व राष्ट्रपती श्रद्धेय डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलं होतं की भारत 2022ला महासत्ता होईल. तर त्यांनी कुठल्या भरोश्यावर सांगितलं होतं की आपल्या भारतातील जो तरुण आहे तो तरुण हा गुणवत्ताधारक आहे आणि निश्चित देश प्रगती करेल. परंतु हे आरक्षण असल्या कारणानं त्याचप्रमाणे आरक्षण नसल्या कारणानं देखील मराठा समाजातील तरुण असेल किंवा इतर समाजातील जे तरुण आहेत त्यांच्याकडे गुणवत्ता आहे, परंतु शिक्षण घेण्यासाठी पैसा नाही. म्हणून ते या देशाच्या विकासामध्ये त्यांना जे प्रगती करता येईल ते शिक्षण दर्जावर त्यांना मिळत नाही. म्हणून मराठा समाजातील जे शेतकरी आहेत ते अतिशय गरीब झालेले आहेत, कारण त्यांना एकतर शेतमालाला भाव मिळत नाही, शेती करावी तर निसर्गाचा लहरीपणा आणि शेती कमी.